जगातला दुसरा हा साबुदाणा वडा असेल जो मला आवडला. पहिला कुठला सांगू का? माझ्या बायकोच्या हातचा. ही जी मागे तुम्ही गर्दी बघताय ती गर्दी फक्त साबुदाणा वड्यासाठी आहे सध्या. मस्त एकदम कुरकुरीत आहे, छान आहेच. ऊन पण वाढलेलं आहे आणि मला मन करतंय आईस्क्रीम खायचं. नाशिकमध्ये खूप फेमस पायनॅपल ॲपल आहे, सॉरी पायनॅपल आईस्क्रीम आहे. ते आल्या आल्या त्यांनी पहिला त्यांनी बघितला आणि पहिला तो काय बोलला, एवढी गर्दी असते इथे. नमस्कार मंडळी, दिवस आहे दुसरा आणि आपण आलो आहे पंचवटी घाटावर. तुम्ही माझ्या पाठी बघू शकता. स्वागत आहे नाशिकच्या पंचवटी घाटावर, जिथे भक्ती, इतिहास आणि गोदावरीचं थंडगार पाणी एकत्र मिळतं, अगदी नाशिकच्या मिसळ पाव सारखं. इथे आल्यावर बघाल की काही जण भक्तिभावाने स्नान करत आहेत, काही सेल्फी काढण्यात गुंग आहेत, तर काही अचानक पाण्यात उडी मारून बाकीच्यांना सरप्राईज बाथ देत आहेत. गोदावरी नदी ही दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. इथे स्नान केलं की पाप नष्ट होतात असे म्हणतात. पंचवटी नावाचं खरं कारण म्हणजे इथे 5 विशाल वडांची झाडं होती, जिथे प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण यांनी वास्तव्य केला होता. सकाळी इथे एकदम भक्तिमय शांतता असते, पण संध्याकाळी गोदावरीच्या आरती सोबत इथलं वातावरण अगदी भारावून जातं. आणि हो, घाटावरून थेट फूड घाट कडे वळायचं विसरू नका, कारण नाशिकचं खाणं ही तितकंच पवित्र आणि स्वादिष्ट आहे. तर चला पुढे जाऊ नाशिकच्या आणखीन काही ठिकाणी. आणि हो, जर तुम्ही गोदावरी मध्ये उडी मारणार असाल तर किमान मोबाईल आणि पाकिट खिशात नाही ना याची खात्री करून घ्या, नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं. नाशिक मधलं मुख्य आकर्षण जे आहे ते पंचवटी घाट आहे आणि आपण आता पंचवटी घाटात आलेलो आहे. याचं वैशिष्ट्य असं, ही जी गोदावरी नदी आहे ही गंगा समान पवित्र मानली जाते आणि जे आपले प्रियजन असतात, ज्यांचा मृत्यू होतो, डेथ होते, त्यांचं अस्थि विसर्जन इथे केलं जातं. प्लस आता जे महाकुंभ चालू आहे त्या प्रकारे तिथेही 12 वर्षात महाकुंभ असतं आणि त्यानुसार या नदीमध्ये तिथे ते स्नान करायला येतात, आंघोळ करायला येतात. की आपण बोलतो गंगामध्ये जाऊन आपण 3 वेळा डुबकी मारून आपले जे पाप आहे ते धुतले जातात. त्याच प्रकारे इथेही लोकांची श्रद्धा आहे. ते रामकुंड आहे आणि तिथे पाठी जे आहे ते हनुमान कुंड आहे. ते जी लोकांची श्रद्धा मी आता पाहिली खाली जाऊन, अप्रतिम आहे. ते पंचवटी घाट जे आता आपल्याला बघून झालेलं आहे आणि सकाळी सकाळी आपल्याला लागली आहे कडकडून भूक. आता नाशिक मध्ये आलात आणि मिसळ नाही खाल्ली तर असं होणार नाही. काल पेरूच्या वाडीमध्ये जाऊन मिसळ खाल्लेली आणि आता मला कडकडून भूक लागलेली आहे आणि इच्छा होत आहे की साबुदाणा वडा खायचा. कारण मी जेव्हा रिसर्च करत होते खाण्यासाठी काय काय छान सुंदर पदार्थ मिळतील आपल्याला नाशिकमध्ये, एक मी जे बोललं साबुदाणा वडा. तर आपण कुठे चाललोय साबुदाणा वडा खायला हे थोड्याच वेळात बघूया. तर चला भेटूया डिरेक्टली तिथे. आपल्याला जायचं होतं साबुदाणा वडा खायला, पण मी जेव्हा चेक केलं तर ते 9:30 वाजता ओपन होतं. तर त्याच्या आधी पाटी कालाराम मंदिर आहे, आपण तिकडे जाऊन आलो आणि आता आपण चाललोय सीता गुफा बघायला. तर आपल्याकडे टाइम आहे तर आपण ते करून घेऊया असा आपण विचार केला. नाशिकमधलं काळाराम मंदिर हे केवळ एक मंदिर नाही, तर इतिहास, श्रद्धा आणि अप्रतिम स्थापत्यकलेचे अनमोल वारसा आहे. भगवान रामाची काळ्या पाषाणातील मूर्ती इथे विराजमान असल्यामुळे याला काळाराम मंदिर असं म्हणतात. हे मंदिर 1788 साली पेशव्यांच्या काळात सरदार रंगराव ओढेकर यांनी बांधला असं म्हणतात. विशेष म्हणजे मंदिराच्या उभारणीसाठी एकच दगडापासून हे मंदिर बनवले गेले आहेत अशी मान्यता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1930 मध्ये इथे सत्याग्रह केला, कारण त्या काळात दलितांना मंदिरात प्रवेश नाकारला जात होता. त्यामुळे हे मंदिर सामाजिक परिवर्तनाचा प्रतीकही मानला जातो. तर नाशिक मध्ये आलात तर काळाराम मंदिराला भेट द्यायला विसरू नका. आपण आता काळाराम मंदिर बघून आल्यानंतर सीता गुफाच्या इथे आलेलो. तर आपल्याला काही माणसं भेटली जी आपल्याला इथली इतिहास आहे, इथलं जे काय महत्व आहे ते सांगणार आहे. तर पहिले तर आपलं नाव सांगा सर. राजेंद्र परदेशी. राजेंद्र परदेशी. आपलं विष्णू धुमाळ. अच्छा, तर हे आपल्याला इथली माहिती सांगणार आहेत. तर काय सांगू शकाल तुम्ही इथल्याबद्दल? जेव्हा रावणाची वेण सूप नका तेव्हा तिचं जेव्हा नाक कापलेलं होतं ती आपल्या भावाजवळ गेली होती, तेव्हा रावणाचा भाऊ खरदूषण रामावर युद्धासाठी आला पंचवटीमध्ये. तर सीता मातेला 1 दिवसासाठी इथं लपून ठेवलं, गुंफा म्हणतात त्याला. पंचवटी जे नाव पडले ते 5 वडाची झाडं म्हणून नाव पडलेलं पंचवटी. 5 वडे बघा, 1 नंबर, हे 2,
पलीकडे 3, इकडे 4 आणि इकडे 5. 5 वडाची झाडं म्हणून नाव पडलं पंचवटी. अच्छा, पंचवटी म्हणजे 5 वड म्हणजे 5 वडांचं झाड. हा, रावणाची बहीण होती सुपनका, तिचं नाकानी कान तपोवनामध्ये लक्ष्मणाने कापलेलं आहे. नाकाचा तुकडा गोदावरी नदीच्या पलीकडे तुकडा फेकून दिला. नाकाला संस्कृत भाषेमध्ये नासिका म्हणतात म्हणून गावाचं नाव पडलेलं नाशिक. अच्छा, हे पहिले दंडकारण्य होतं. दंडकारण्य दंडकार, नंतर आता पहिले जंगल होतं, आता सर्व मंगल झाले. खूप अति जास्त मंगल झालेलं आहे. आता सर्व मंगल झाले त्याच्यामुळे जय श्रीराम. तर आपल्याला जे आता सरांनी जी माहिती दिली ते ऍक्च्युली इथले गाईड आहेत. ते रिक्षाने तुम्हाला नाशिकमध्ये जे स्पॉट्स आहेत, पंचवटी आहे, तपोवन आहे, तुम्हाला दाखवतात, फिरवतात. जर इथे आलात कधी 21 स्पॉट दाखवू शकतो. 21 स्पॉट तुम्ही बघू शकता. आणि ह्याचं चार्जेस काय आहे? 500 रुपये. 500 रुपयामध्ये तुम्ही 21 स्पॉट्स बघू शकता. आणि इथे त्यांचा मोबाईल नंबर माझा मी कोणती सांगतो. ओके. 9763992668 राजेंद्र परदेशी. तर सीता गुफाच्या इथे तुम्हाला हे ऑटोज आणि गाईड्स वगैरे मिळून जातील. प्युअर, मला वाटतं प्युअर दूध मगाशी काढताना बघितलं मी टाकतात, त्यांनी टाकलं मगाशी पिशवीत ना, प्युअर वाटत एकदम. छान होती तुमची चाय, छान वाटलं. मस्त सकाळी सकाळी एकदम ते गवती चहावाली चहा पिऊन. थँक्यू, भेटूया परत. चला, बाय बाय. आपल्याला साबुदाणा वडा खायचा होता आणि ते जे ठिकाण आहे साबुदाणा वड्याचं ते 9:30 वाजता उघडणार होतं. तर त्याच्या आधी आपण बोललो की सीता गुफा आणि काळाराम मंदिराच्या इथे जाऊन येऊया. तर मंदिरात आपण गेलो होतो. सीता गुफाच्या इथे खूप गर्दी होती म्हणून आपण बाहेरूनच दर्शन घेतलं. आणि पंचवटीला पंचवटी का बोलतात हे तिथे एका गाईडने आपल्याला सांगितलंय. आता वाजले आहेत 9, 9:30ला ते उघडतं. तर आपण तिथे जाऊया आणि मस्तपैकी साबुदाणा वडा खाऊया. चला. तर उत्सुकता खूप वाढलेली आहे लाईन बघून. आणि अक्षयने आता एवढ्या वेळाने आणलेल्या याच्यात साबुदाणा वडा सोबत आपल्याला मिळाली आहे शेंगदाणा चटणी. माझा आता पूर्ण वडा त्या चटणीत पडलेला आहे. हा, तिखट पण आहे रे. आय थिंक मजा जी आहे ना चटणीची आहे. पण याच्यानंतर ते एक युनिक पदार्थ इथे नवीन बघायला भेटला, बटाटा कचोरी. ती पण आपण ट्राय करूया का? तुला कसं वाटलं? काम जरा खाऊ दे, प्रोसेस करू दे. काल जसं मी तुला बोललो की नाशिकची जी मिसळ आपण खाल्ली ते तिखट तर होती पण थोडासा काहीतरी गोडवा होता, एक जरा स्वीटनेस. तसंच या चटणीमध्ये पण थोडीशी स्वीटनेस आहे. बात सही आहे. खाल्ल्यानंतरच कळतं की एवढी मोठी लाईन का लागली. ऍक्च्युली फार पूर्वीपासून लोक येतात. आता एक जण मला भेटला तो तर आम्ही लहानपणापासून इथे खातो. काय बोलतो? आमच्या वडिलांपासून. आज उपासाचा दिवस आहे, इकडे लाईन डबल टिबल होत असेल. माझ्यासारखा माणूस उपवास असो नसो ते खायला येईल सारखा. त्याचा उपवास असेल तो आवर्जून उपवास धरून इकडे येईल खायला. जगातला दुसरा हा साबुदाणा वडा असेल जो मला आवडला. पहिला कुठला सांगू का? माझ्या बायकोच्या हातचा. ती पण अप्रतिम साबुदाणा वडा बनवते आणि शेंगदाण्याची चटणी. मन भरलं नाही अजून एक खायची खूप इच्छा होत आहे. मित्रांनो, आज ज्या प्रकारची डिमांड आहे संकष्टीच्या दिवशी साबुदाणा खिचडीला, तर मालक म्हणतायत बटाटा कचोरी रेडी आहे पण ती तळण्यासाठी वेळच नाही. कारण की ती जी मागे तुम्ही गर्दी बघताय ती गर्दी फक्त साबुदाणा वड्यासाठी आहे सध्या. सो बटाटा कचोरी सध्या आपण नक्की काय ते एक्सप्लोर करू नाही शकलो, नक्की काय ते बघू नाही शकलो. बट ठीक आहे, साबुदाणा खिचडी जी होती ती खूप छान आहे आणि ती परत खायला आपल्याला आवडेल म्हणून आपण परत खायला घेतलेली आहे. स्वप्नेली पण तेच रेकमेंड केलं की आपण परत खाऊया. मस्त एकदम कुरकुरीत आहे, छान आहेच. पण इथली स्पेशालिटी मला वाटतं ही जी चटणी आहे ती चटणी आहे शेंगदाणा सोबतची, ती स्पेशल या साबुदाणा वड्याला बनवते. आणि त्याच्या सोबत खायला याचा जो मिक्सचर जो होतो आतमध्ये आपल्या खाल्ल्यानंतर ते अप्रतिम आहे. मिरच्याचं तर मला थोडं दिसतं याच्यामध्ये, पण सोबतच गोड जे आहे जसं तू काल मला बोललेलास मिसळ खाताना गोडवा,
तो आहे, खरंच आहे. आता मी त्या लोकांना बघतोय, लोकांना खाताना एवढं मग्न होतात ना, खातायत. आता मी मगाशी बघितलेला एक माणूस होता, खाल्लं. त्याला माहित होतं त्याला 2 अजून लागणार आहे. त्याने ऑलरेडी 2 हे घेतलं, 1 प्लेट घेतली आणि लाईन न लावता डायरेक्ट जाऊन 2 वडे घेऊन आला. उपास धरावा तो असा धरावा. काही बोला. सुंदर. प्रत्येक घाटासोबत हे बोलायला मला मजबूर करते ही. पोट पण पॅक झालं साबुदाणा वाटायला. प्रश्न असा पडलाय की आता 4 वडे खाल्ले, ते पण असे मोठे. दुपारचं जेवणाचं काय करायचं. तर आता मला करा घरातल्यांची खूप आठवण येते. काय मेमरीज आहेत रे साबुदाणासोबत. लहानपणी बहिणीसोबत भांडण, साबुदाणा का संपवला किंवा ती संपवायच्या आधी आपण साबुदाणा संपवायचा. तर ते सगळं असं रिकलेक्ट होत आहे सगळं. आणि मोठं झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर बायकोला थोडा मस्का मारणार, तर ते साबुदाणा करणार. आणि महत्वाचं म्हणजे गर्दी थांबतच नाही, वाढतच चालेल, लाईन संपतच नाही. कचोरी टाकली आहे पण पोट जरा टाईट, जरा भरलं आहे. काय करायचं, कचोरी घ्यायची. एक घेऊया ना प्लेट. हा, 1 प्लेट फायनली माझा विषय आपला बटाटा कचोरी जे काही आयटम आहे हे आलेलं आहे आपल्याकडे. आलेली आहे बटाटा कचोरी आणि अक्षयने ऑलरेडी ते तोडलेलं आहे. आणि अक्षय आता पहिला घास घेतोय. एक्झॅक्टली काय फिलिंग आहे, काय कव्हरिंग आहे ते आपलं कळेल आता. आपण यांना विचारलं की हा काय आयटम ॲक्च्युली कसा बनतो, तर त्यांनी सांगितलं की जे वरचं जे कव्हरिंग आहे ते बटाट्याचं आहे आणि आतमध्ये जे आहे हा आतमध्ये मसाला, खोबरं आणि शेंगदाणा मिक्स आहे त्यांनी सांगितलं. तर ते बोलले की बटाटा वरचा जर तुम्ही एकटं खाल आणि आतमधलं वेगळं खाल तर मजा नाही येणार. तर दोन्ही एकत्र घेऊन असं आणि त्याला चटणीमध्ये बुडवून व्यवस्थित तर बोलला तुला हे आवडलं का बा साबुदाणा. ऑफकोर्स साबुदाणा. डन. गेम ओव्हर. फायनली नाश्ता करून झालेला आहे. खूप सुंदर नाश्ता झालेला आहे. आपला नाश्ता झालाय पण आता गाडीला पण थोडा नाश्ता देऊया आपण. सीएनजी ऑलमोस्ट संपत आलेली आहे आणि आता पहिले आपण सीएनजी भरूया. सीएनजी पंप शोधला पण मिळाला नाही. म्हणजे एका रिक्षावाल्याने सांगितलं की के करून आहे नाशिक मध्ये कुठेतरी, तर तो आम्हाला भेटलाय. पण तुम्हाला मी दाखवतो की बस उभी आहे बघा समोर ही, त्याच्यात त्या साईडला सीएनजी पंप आहे. तिथून पुढे कुठेतरी एकदम तिथून लाईन आहे ती अशी उलटी येऊन इथपर्यंत येते. आणि आता आपण इथे थांबलेलो आहे आणि परत पाठी पण आय थिंक भरपूर लाईन लागलेली आहे. तर माहित नाही आता किती वेळ लागेल. ऊन पण वाढलेलं आहे आणि मला मन करतंय आईस्क्रीम खायचं. अक्षयला पण विचार, अक्षय आईस्क्रीम खाशील का? ती राहिली नाही पायनॅपल आईस्क्रीम. एक्झॅक्टली. नाशिक मध्ये खूप फेमस पायनॅपल आईस्क्रीम आहे. फॉर्म्युली झाली की कितीतरी वर्ष पायनॅपल आईस्क्रीम तिथे मिळते आणि तेच टेस्ट करायला आपण जाणार आहे. पण पहिले आपण सीएनजी भरून घेऊया. गाडीलाही भूक लागली आहे, तिचंही पोट खाली झालेलं आहे, तर ते भरून मग आपण पायनॅपल आईस्क्रीम खायला जाऊया. फायनली दिवसभराच्या प्रवासानंतर आपण पोचलोय. आणि मला अक्षय विचारत होता काय येते खास, का जायचं. इथे आल्या त्यांनी पहिला त्यांनी बघितलं आणि पहिला तो काय बोलला, आई शपथ एवढी गर्दी असते इथे. तर आता ह्या खाली आपल्याला ज्यूस दिलेला आहे आणि त्याच्यावर आईस्क्रीम आहे. ते सगळे पायनॅपल विथ आईस्क्रीमवालंच प्रेफर करतात खायला. तर आपण पण आता बघणार आणि टेस्ट करणार की काय खासियत आहे याची. सो पहिले तर मी ज्यूस पितो. पायनॅपल सारखं आहे पण विथ आईस्क्रीम. आपण बघूया. आईस्क्रीम मध्ये ना थोडं पल्प सारखं येतं.
थोडी वेगळी टेस्ट आहे. आय गेस काही ॲडेड काही वेगळं टाकलं नाही. ॲक्च्युली जे काय आहे ते एकदम रिअल फ्रूट आहे याच्यामध्ये, राईट? पायनॅपलचा डोळे बंद करून काय पायनॅपल आठवल का तुला? पायनॅपलचे हे आहेत, चंक्स आहेत त्यामध्ये. पल्प थोडं बोलतो ना आपण जसं. प्रॉपर हे तुकडे प्रॉपर पीसेस आहेत पायनॅपलच्या आतमध्ये आणि आईस्क्रीम त्याच्यासोबत आहे आणि ज्यूस एकदम प्युअर ज्यूस आहे. आम्ही शुगर ॲड करायला नव्हती सांगितलेली, त्या हिशोबाने त्यांनी दिली आहे. छान आहे, छान खरी आहे. गोष्ट सांगू, जेव्हा मी फर्स्ट चमचा जो मी घेतला मला टेस्टच नाही कळाली पहिली गोष्ट. पण जेव्हा मी त्याला 2-3 हे घेतलं चमचा विथ आईस्क्रीम आणि तेव्हा त्याचा फ्लेवर जो तोंडात यायला लागला आणि मला ते त्याचं टेस्ट बड तयार झालं ते मग असं वाटलं की अजून पाहिजे. सुरुवातीला असं एक पहिल्या ह्याच्यात नाही कळालं. खरावाला रिव्ह्यू आहे माझा. आय थिंक इथे शाळेचं रियुनियन झालेलं आहे. आताच रिसेंटली एक नवीन मूवी आला माहिती तुला, साऊथ इंडियाचा 96. त्यामध्ये असं आहे की 96ची बॅच असते ती रियुनियन करते आणि त्याची ती स्टोरी आहे एखाद. तसंच वाटतं इथे काहीतरी चालू आहे यांचं. खूप आवाज आहे. आपला आवाज आलाय की नाही माहित नाही, आपण बघूया. ऑलमोस्ट आपण काही प्लॅन नव्हता केला, फक्त इतका प्लॅन होता की नाशिकला यायचं. त्या जे काही स्पॉट्स आहेत किंवा खायचे पदार्थ आहेत किंवा काही टुरिस्ट अट्रॅक्शन प्लेसेस आहेत तिथे व्हिजिट करूया. त्या प्लॅन बनत गेला आणि बनत काही जे 3-4 ठिकाणं आहेत नाशिक मधले ती आपण कव्हर केलेली आहेत. अक्षयने पण ती खूप छान प्रकारे कव्हर केली आहे. तर अक्षयचा पण चॅनल आहे AK सोशल, तर त्याच्यावर त्याच्या सोशल नाही AK सोशल काय तुला जास्त सोशल का काही नाही. आता ऊन खूप गरम झालेलं. त्याच्या चॅनलवर पण खूप सुंदर व्हिडिओज येतात, त्याच्या चॅनल चेकआउट करा. आपल्या चॅनलवर पण खूप सुंदर व्हिडिओ येतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ऑलमोस्ट आता शेवटचं जे होतं काम आपलं, जे भडंग किंवा भेळ बोलतो आपण, भेळबत्ता किंवा चिवडा आपण बोलू शकतो, तर ते घेतलेलं आहे, तेही घेऊन झालेलं आहे आणि आता आपण निघालोय आपल्या घरी. आणि या प्रकारे आपण इथे व्हिडिओ एंड करतोय. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्या स्पॉटवर आम्ही गेलो तिथे तुम्ही पण जा किंवा गेला असाल तर तुम्हाला तिथलं काय आवडलं हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. तर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच कुठल्या तरी नवीन जागी नवीन इन्फॉर्मेशन घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.